आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 38। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे या ठिकाणी। त्यानंतर ऑफिस स्किल्समध्ये जा आणि त्यामध्ये सुद्धा व्हिडिओ दिलेला आहे, त्या संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला सोडवायचा आहे नॉलेज चेक। तर नॉलेज चेकवर क्लिक करा, नॉलेज चेकवर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, व्ह्यू टॅबमधील डॅश डॅश या पर्यायामुळे आपण प्रेझेंटेशनच्या शेड्समध्ये व्ह्यू करू शकतो म्हणत आहे। तर याचं उत्तर ग्रेस कलर स्केल आहे। त्यानंतर झूम इन अँड झूम आउट पर्याय स्क्रीनच्या डॅश डॅश बाजूला असतो म्हणत आहे, तर खालच्या उजव्या बाजूला असते। त्यानंतर पॉवरपॉईंटमधील कोणते व्ह्यू थंबनेल स्वरूपात सुलभ रिवॉर्डिंगसाठी स्लाइड सादर करते म्हणत आहे, तर याचं उत्तर स्लाइड सॉर्टर व्ह्यू आहे। पॉवरपॉईंटमधील स्लाइड मास्टरमध्ये केलेले बदल केवळ वैयक्तिक स्लाइडवर परिणाम करतात, संपूर्ण प्रेझेंटेशनवर नाही म्हणत आहे, तर याचं उत्तर चूक आहे। पॉवरपॉईंटमधील व्हिज्युअल बेसिक एडिटरचा उद्देश काय आहे म्हणत आहे, तर याचा उद्देश बघा कोणता आहे, तर याचं उत्तर मॅक्रो क्रिएट आणि एडिट करण्यासाठी वापरले जाते, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सबमिट करा, SIMवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आपला स्कोर्स बघा इथे पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत। सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे, तुम्ही इमेजला विविध इफेक्ट्स अप्लाय करून ती सुधारणा करू शकता, म्हणून लॅपटॉपवर काम करणाऱ्या महिलेच्या निवडलेल्या इमेजला सिंपल फ्रेम अप्लाय करा म्हणत आहे। तर या चित्रीला सिलेक्शन करून घ्या। चित्राला सिलेक्शन केलं, फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि त्यातला पहिलाच फॉर्मॅटिंग आपल्याला पिक्चरची स्टाईल इथून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सेव्ह होऊ द्यायचं आहे। पुढचा प्रश्न, चित्र स्वरूपात माहिती सांगण्यासाठी आयकॉन्स अतिशय महत्त्वाचे किंवा उपयुक्त असतात, त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबरसाठी मोबाईलचा आयकॉन इन्सर्ट करा, तसेच त्याचा ग्राफिक फील व्हाईट बॅकग्राऊंड 1 असा बदला म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे। त्यानंतर आयकॉन्सवर जा, त्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि पहिलाच आयकॉन इथून तिसरा आयकॉन घ्यायचा आहे आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करा। त्यानंतर याचा कलर चेंज करण्यासाठी ग्राफिक फीलमध्ये जायचं आहे आणि त्यातला पहिलाच घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। SIMवर क्लिक करा, त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करा अशा प्रकारे। तर आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि ते स्टार्ट एक्झामवर क्लिक करून आपल्याला ते प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। त्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे, तर इथून चालू करा। पॉवरपॉईंटचा व्ह्यू टॅबमधील प्रेझेंटेशन व्ह्यूज फंक्शनचे ग्रुपचे फंक्शन्स काय आहे म्हणत आहे, तर कोणतं फंक्शन्स आहे बघा, तर याचं उत्तर तुमच्या स्लाइड पाहण्याचे आणि एडिट करण्याचे विविध मार्ग प्रोव्हाइड करते, जसे की सामान्य स्लाइड, सॉर्टर आणि रीडिंग व्ह्यू, हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, पॉवरपॉईंटच्या व्ह्यू टॅबमधील मास्टर व्ह्यूज ग्रुपचे काय कार्य फंक्शन्स आहे म्हणत आहे, तर कोणते फंक्शन्स आहे बघा, तर याचं उत्तर युजर्सला स्लाइड, हँडआउट्स आणि नोट्ससाठी एकसमान फॉर्मॅट स्टाईल सेट करण्यास इनेबल करण्यासाठी वापरले जाते, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये नोट्स म्हणजे काय म्हणत आहे, तर नोट्स म्हणजे काय असते बघा, तर याचं उत्तर प्रेझेंटेशन दरम्यान प्रस्तुत करता संदर्भ देऊ शकेल असे अतिरिक्त तपशील आणि स्क्रिप्ट, हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट, पॉवरपॉईंट विंडोमध्ये स्लाइड पाहण्यासाठी झूम लेवल स्पेसिफाय करण्यासाठी डॅश डॅश बटनावर क्लिक करा म्हणत आहे, तर कोणत्या बटनावर क्लिक करायचं आहे आपल्याला, तर याचं उत्तर झूम ऑप्शन्स आहे। त्यानंतर नेक्स्ट, पॉवरपॉईंटच्या व्ह्यू टॅबमधील कलर ग्रे स्केल ग्रुप कार्य काय आहे म्हणत आहे, तर कोणतं आहे बघा, तर याचं उत्तर हे फुल कलर ग्रे स्केल किंवा शुद्ध काळा आणि पांढरा यासह विविध कलरच्या मोडमध्ये तुमचे प्रेझेंटेशन प्रिंट करण्यासाठी ऑप्शन्स प्रोव्हाइड करते, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सबमिट करा, वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गो टू होमवर क्लिक करा या ठिकाणी। तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे, तिथे क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा आणि यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये झूम इन याचा वापर साईज 66 सेट करा म्हणत आहे आणि या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे, तर त्यासाठी व्ह्यू टॅबवर जा, झूम या ऑप्शन्सवर जायचं आहे आणि इथून 66 घ्या आणि त्यानंतर ओके करा
आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. प्रेझेंटेशन व्ह्यू ग्रे स्केलमध्ये चेंज करण्यासाठी दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये व्ह्यू टॅबवर जा. ग्रे स्केलमध्ये प्रेझेंटेशन चालू करण्यासाठी आणि पाहण्यासाठी ग्रे स्केलवर क्लिक करा म्हणत आहे. तर आपल्याला कशावर जा म्हणत आहे? व्ह्यू टॅबवर जायचं आहे. तर व्ह्यू टॅबवर जा. त्यानंतर आपल्याला याच्यातून ग्रे स्केल घ्यायचा आहे आणि याच्यातून ग्रे स्केल इथून निवडायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स. दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये बॅकग्राऊंड फॉर्मॅट करण्यासाठी डिझाईन टॅबवर जा. व्हेरियंट ग्रुपमधील ॲरोवर क्लिक करा. त्यानंतर बॅकग्राऊंडवर जाऊन ॲरोवर क्लिक करा आणि डायलॉग बॉक्समधून फॉर्मॅट बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर वॉटर ड्रॉपलेट बॅकग्राऊंड टेक्स्चर सिलेक्ट करा म्हणत आहे. तर बघा जसे स्टेप सांगितलेले आहेत त्या पद्धतीनेच आपल्याला निवडायचं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला डिझाईन टॅबमध्ये जा म्हणत आहे. त्यानंतर आपल्या डिझाईनवर गेल्यानंतर इथे आपल्याला व्हेरियंटवर क्लिक करा. व्हेरियंटवर क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंड स्टाईलवर जायचं आहे. त्यानंतर फॉर्मॅट बॅकग्राऊंडवर जा. त्यानंतर पिक्चर और टेक्स्चर फिलवर जायचं आहे. याच्यावर गेल्यानंतर थोडं खाली या. टेक्स्चरवर इथे डाऊन एअरवर जा आणि त्यातून वॉटर ड्रॉपलेट इथून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये स्लाईडचा साईज बदलण्यासाठी डिझाईन टॅबवर जा. स्लाईड साईजवर क्लिक करा. नंतर स्लाईड साईज सानुकूल करा. विड्थमध्ये आपल्याला 30 सेंटीमीटर आणि हाईटमध्ये आपल्याला 15 सेंटीमीटर टाईप करायचं आहे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. आणि त्यानंतर डायलॉग बॉक्समध्ये जाऊन आपल्याला इन्शुअर फिटवर क्लिक करायचं आहे. तर त्यासाठी सुरुवातीला काय करायचं आहे? साईज बदलवण्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर जा. स्लाईड साईजवर जायचं आहे. कस्टम स्लाईडवर इथे साईजवर क्लिक करा. त्यानंतर विथमध्ये बघा आपल्याला किती टाकायचं आहे. जे असेल ते काढून टाका आणि याच्यातनी आपल्याला 30 सेंटीमीटर टाईप करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर हाईटमध्ये आपल्याला किती टाईप करायचं? 15 सेंटीमीटर. तर हाईटमध्ये जा आणि याच्यातनी 15 टाका. त्यानंतर आपल्याला CM टाकायचं आहे सेंटीमीटरसाठी. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर इन्शुअर फिटवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करा अशा प्रकारे. बघा आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आपल्याला. तर इथून स्टार्ट करा. याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, डॅश डॅशच्या व्यतिरिक्त पुढीलपैकी सर्वांचा उपयोग करून हार्ड डिस्क फाईल संग्रहित आणि सुसंघटित ठेवतात म्हणत आहे. तर याचं उत्तर मार्क आहे. इंटरनल हार्ड डिस्कच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर पहिलंच आहे, स्टोरेजचे निश्चित प्रमाण. फेसबुक हे सेकंडरी स्टोरेजचे उदाहरण आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. मीडिया ही डेटा आणि प्रोग्राम धारण करणारे प्रत्यक्ष फिजिकल साधन असतात म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करा अशा प्रकारे. तर आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 38 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.